शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये पुन्हा एकदा 2022 सारखा मोठा राजकीय भूकंप सुरू झालाय। दिल्लीमधील पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांचा संयम पुरता सुटला। गद्दारीचा संताप त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत होता आणि त्यांनी बंडखोरांवरती अंधाधुंद असा तिखट शब्दांचा गोळीबारच केलाय। राऊतांनी मीडियाला बजावून सांगितलं की हा भाग एडिट करू नका, बीप न करता असाच चालवा। पण विचार करा, हे ऑपरेशन मध्यरात्रीमधनं कसं घडलं? सूत्रांनुसार मध्यरात्री 1च्या सुमारास 3 विशेष चार्टर्ड विमानांची व्यवस्था करण्यात आली होती। नांदेड आणि हैदराबादवरून खासदारांना गुप्तपणे दिल्लीमध्ये पोहोचवलं गेलं। राऊतांचा थेट आरोप आहे की 50 कोटींच्या कथित डीलपैकी 15 कोटी रुपयांचा ॲडव्हान्स मिळाल्याशिवाय हे लोक विमानामध्ये बसायला तयार नव्हते। या कथित खासदार फुटीवरती काँग्रेस नेते नाना पटोलेंनी भाजपवरती घणाघाती वार केला आहे आणि याला ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन गिधाड असं म्हटलंय। सत्ताधाऱ्यांचा सत्तेचा हव्यास मर्यादेच्या बाहेर गेल्याचा आरोप त्यांनी केला। दुसरीकडे महायुतीचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवरती थेट पलटवार केलाय आणि त्यांना पांढऱ्या पायाचा माणूस म्हटलंय आणि राऊतांमुळेच पक्षाची अधोगती झाली आहे अशी बोचरी टीका केली आहे। यामध्ये सर्वात मोठं नाव आहे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं। राऊतांचा दावा आहे की ओमराजेंवरती त्यांच्या वडिलांच्या हत्या प्रकरणाच्या प्रलंबित कोर्ट निकालाचा वापर करून ब्लॅकमेलिंगचा दबाव आणण्यात आला आहे। तर शिर्डीमध्ये खासदार भाऊसाहेब वागचौरेंनी साईबाबांची घेतलेली शपथ तोडल्यामुळे शिवसैनिकांनी रस्त्यावरती उतरून त्यांचा पुतळा दहन केलाय। मतदारसंघामध्ये शिवसैनिकांचा हा प्रचंड आक्रोश पाहून खासदार वागचौरे आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या घराच्या बाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला। थोडक्यात काय तर अँटी डिफेक्शन कायद्यानुसार खासदारकी वाचवण्यासाठी 9 पैकी किमान 6 खासदारांच्या सह्या या अनिवार्य आहेत आणि या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून देखील मंजुरी मिळाल्याचं अधिकृत वृत्त आहे। अंतर्गत नाराजीमुळे घडलेले हे बंड आगामी विधानसभा निवडणुकीची गणितं पूर्णपणे बदलणार आहेत। महाराष्ट्राच्या या नव्या पॉवर गेमवरती आणि राऊतांच्या तिखट गोळीबारावरती तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा।